वाळणं भूक लागली मला इकडे. सकाळी नाश्ताही केला. काय लावलं हे ते 2-3 नाश्ता नाही करून राहिली. नाश्त्याचं काय काम आहे? उगाच तेवढाच किराणा शाग लागते. हे घ्या जेवण करा, स्वयंपाक असतं जा. काय म्हटलं? काही नाही म्हटलं, जेवण म्हटलं, स्वयंपाकच झाला म्हणून काय केला नाही. काची भाजी आहे? पालकची अशी कशी केली? मुगाची डाळ टाकून केली. ही वेगळी रेसिपी आहे, खाऊन पहा ना. पालक कमी होता वाटते. हुशारा हुशारा. पालक कमी होता. पालक खराब निघाला, मग फेकून द्याला ना. मग काय करणार आहे? मग मुगाची डाळ भिजली. आता ना पावसाळा होईपर्यंत भाजीपाला आणूच ना. सरा सडका मडका भाजीपाला येते. बरं, पण हे दाढी गिडी हे गोड लागते का? लागते जेव्हा. किती मस्त केलं मी. ती नाही किती छान बनवली भाजी. उद्या ना मंजू, आपल्या घरी पावभाजी बनव बरं. बनवीन ना बनवीन, पण उद्या नाही बनवत हा. का बरं? उद्या काय आहे? एकादशी आहे का तुले? नाही नाही, एकादशी नाही. बनवीन ना, नंतर बनवीन ना कधी. हं, आपल्या भावाची खरेदी झाली की बनवू. अरे खरेदी झाली की गोड बनवत असतात ती. पावभाजी तिखट बनवशील काय? अरे त्यात लोक तुला चांगलं कळक करते ते. ते वय लोक आता मंजू काहीच नाही करत. काय म्हटलं आई? काही नाही, आई गंमत करतात. जेव्हा बरं सा बरं मला कसं झालं. अहो हे चटणी सांग जा बरं. ही ना जवसाची चटणी आहे. हे कायचं काही नको वाढत जो मला उचलते, मला नाही आवडत. खाऊन तपा. खायच्या पहिलेच नाक लावते बाई माणूस. खात किती चांगली झाली. तू खाल्ली का? नाही ना, अजून माझं जेवणच राहिलं. आता होतो ना आईचं झालं की मग आम्ही आजच बनवली. तरी तर म्हणतो किती चांगली झाली. म्हणजे बिना खातच समजते का तुले? अरे मीच बनवली ना, त्याच्यानं मला माहिती आहे ना. चांगलीच झाली म्हणून. खा खा, कढीपत्ता टाकला मी त्याच्यात. उचल उचल उचल, मग कायचं काही कढीपत्ता आणि काही काही टाक राहते. कुठे दिसून तर नाही राहिला हो. याच का? अहो त्याच्यात घुसाल तरी दिसत नाही. बारीक केला ना मिक्सर मधून. एवढं काय जवळ घेऊन पाहा लागते. आणि कढीपत्ता आहे ना तो निंबाचा पाला थोडी आहे. जेवा. आता त्याला गेला गेलोयच केलं रे. आता तिला एवढं तावा तावा नेऊन घालायची काय गरज होती? तिच्या माय बापाला टेन्शन येईन ना. बस झालं. तू कधीपासून लोकांच्या टेन्शनचा विचार करून राहिली. सांग बाई कसा बोलते दुगडवानी. आता आमचे का ते लोक आहेत का? आ? सोयरे आहेत ना. मग सोयऱ्याचा सोयरा विचार नाही करीन तर काय काय लोक करतील का? ते का मासाठी लोक आहेत का? मला सुनेचे आई बाबा म्हणजे का लोक आहेत का ते? काय एवढं टेन्शन दिलं तुया? ते काऊन एवढं राग राग नेऊन घातलं लागे? तू तर निरा बाबा लयच करतो रे. मी काहीच नाही म्हणणार तिले. तुला माहित नाही तू त्यावर ते कशी करते. बस, एकदम बस. तुला शंभर पुषा दिसून राहिलो का? मॅट दिसून राहिलो का मी तुले? बापा मी काहीच नाही म्हणत ना. लय साजरी आहे ना ते. लय साजरी आहे. मी काहीच नाही म्हणत ना तिले. म्हणूही नको, म्हणूही नको. म्हटलं आयुष्यभर. आता बस झालं. हे पाय, भाऊले फोन लावला मी. तू येऊन राहिला सकाळ. तू चालली जाय वहिनीजवळ. काय मी नाही जात तिच्या घरी. मी काय जाऊ तिच्या घरी? तिच्या घरी म्हणजे ते भाऊचं घर नाही का? अति काही तो सोय होत नाही. ते रागिनी काही येत नाही आता 9 महिने. ते आता लेकरं झाल्यावरच पाहू आता काय ते. पाहतो मी मा सोय काय. तर तू चालली जाय. नाही 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 बापा, मी तुला सोडून कुठे जाऊ? तुझी बायको नाही घरी. तुझे भाकर घराले कोण आहे? मला नको विचार करू तू. मी मला भागून घेतो. तू वहिनीजवळ जाय, काही दिवस आराम करून ये. आणि खबरदार त्या रागिनीले फोन गिन लावला तर. आणि त्या फोन आणि तिची पर्स अतिच आहे म्हटलं. मला काय सांगतो बापा? काऊन? तुलेच सांगा लागेल ना की मली नाही तर मागच्या सारखा देशील फेकून. लपून ठेवशील. आपल्याला कारनामे आहेत, त्याच्याने विश्वास नाही बसत ना. तू काय आहेस, काय वागतं, काय बोलतं मला काय. काही आहे बाई आपण. मी काय म्हणतो, आपण सांग दिले मी जात घेत नाही त्याच्या घरी. मी होतीच राहतो. ते आता तुझ्या भाऊलाच सांग. तो आल्यावर सांगते काय काय तर जात काऊन नाही हे सांग. पाहुणे चहा प्यायला मला लागत होतो. रागिनीच्या घरचे पाहुणे दिसले मुली. गेले ते पाहुणे. नाही हो,
आता तर दिसले मला फाट रस्त्यानं आपल्या सुधीरच्या ऑटोच आले ना. दोघे जण मी वावरातच होतो. मी हात दिला पण ते काही लक्ष ऑटो भरकून निघून आला. मला रागीबाई दिसलीच ना. मी हातच दिला ना. नाही हो, आले रागिनीला सोडलं आणि गेले. रागिनीला आणून द्यायला आलते ते पाहुणे. असं का? हो बाई तू होतीच संग, रागिनी होती संग. मला वाटलं आहेतच का मुक्कामी पाहिले असं का. ये बाई ये अहो आई, ते दारात घमीला कोण भरवलं? ओ माय बाई, रातचं वयनाटचं पाणी वहिती. दळत होती खाली पडते आणि खाली किती अंगणच उखळ बाई. म्हणून मी काय केलं तर ते घमीला मांडलं. मी म्हणलं जाऊ धार या घमिल्यात पडी तर उखरणं तरी नाही खाली. ते धार सारखी खाली पडली की नाही की मग अंगण उखरते सारं तिथं गाठाच आहे. मग म्हणून नाही ते घमीला मांडलं. काय नाही ते उंडलूनच द्यायला लागते. हा तेच तर म्हटलं, आता त्याच्यात कुत्रं पाणी पिलं गेला. मी म्हटलं मोठ्या माहित नाही हेच पाणी वापरीन. मग सांडून दे ते पाणी. कुणानं तोंड घातलं त्याच्यात? हा टाकूनच द्यायला लागते ते. ये काय म्हणते सासूची तब्येत? चांगली आहे चांगली आहे. का बाई पाहुणे बातच गेले. मी आता इले म्हणूनच राहिल तू की पाहुणे चहा प्यायला बोला लागीन तर हे म्हणते गेले पाहुणे. हा मोठे बाबा ते मला सोडून द्यायला आले फक्त. आज काय सुट्टी नाही ना. आता हे त्याच्यानं मग ते चालले गेले. सोडून दिलं आणि चहा पिले आणि गेले. बाबा करतो ना, बोलावलं मी फोन करून या. बाबा आले ती लगेच निघाले. हा तेच तर म्हणलं. तोही वावरातच होणार. आम्ही दोघं सकाळून सारखेच गेलो ना वावरात. रागिनी बसव माझा धंदा आहे कर मी. हा सांग ना काय तर ते मी करतो. हा तो पाहुणा ती आरामासाठी तुला आणून दे आणि तू या बायाले धंदा करू लाग. हा? धंदाच काय आहे बाबा. आई मला काम करूच देत ना, तेच करतात. घरी तसं आई करू देत नाही, ती मोठी आई करू देत नाही. मोठी आई का मग वळली का तुझ्या पोतते? नाही हो बाई, त्या दिवशी मग तू चालली गेली, मी आठवून दिलं ते. मी आणलं जाऊ दे, मला कुठे दिसते? मला दिसत नाही म्हणूनच तिथे वयाची राहते. दिली मी त्या डब्बीत भरून. दे मग आण, मी वळून देतो. मला वाटलंच होतं म्हटलं काय मोठी आईची पोत राहिली म्हटलं गड्या वयाची. दे मग आण. ते रील ठेवलं ना त्या? नाही ते मी तो मायच्या हवाली करून दिलतो. काय आणले मायच्या हारपीन तिले म्हटले बाई रागिनी ना होतो व तो मच्छी धागा पोत वायले हा ठेव म्हणलं. आता ती आली की होईन तर दे म्हणलं. तोच घरी नेऊन दिला मी डबल. काय व राहू दिला असता आती की. थांब मग मी आता आलो. मला काय माहित, मला वाटलं होती आहेस का. हा राहू दे ना, आता आहेसच ना. काय परवा एवढं का अर्जंट आहे? नाही वळून टाकू ना आज. मग ते मनी हातींनात वाले. म्या म्हणलं मी जातो म्हणलं घरी. आता मी कुठलो राहता. तू तर बिमार पडली काय? एवढी थकली काय? हा? जाय घरी जाय. मी म्हणत होतो तुले जाय. हा म्हणते आता दर्शक झालं म्हणते तर एवढं घेऊनच घेतो. सकाळ मग गेले मजुरी आहे ना अजून. अहो माय बाई, आता काय एकाच दिवशी जीव घेता का? त्या बाईचा तर विचार करा जरा. अरे बापा सकाळी जोडी रिकामी नाही ना. मग आता धामधूमच आहे. ते बैलाही माहित आहे बिचारायले. आता धामधूम आहे, आता कामाची गरज आहे. हा तू नको टेन्शन घेऊ. तू घरी जाय, मी येतो. जाय तू. हो बाई मी तर चालली बाई. माझ्यानं नाही राहिलं जात बाई. आता लय वाकड झाला. आता मी जातो आणि तुम्ही बी या म्हणला तर झाड पडते. आणि कसं करते ओजी? हा आज तर साजरं खणखण तपलंय बाई. ही नेन कुठे जाईन. आता आलं ना आता येतेच. जाऊ दे बरं, आज नाहीतरी आपल्या कामासाठी उगा दिलं असेल. काय सांगा माय बाई. बरं मी चालली मग घरी. हा तेच तर मी शिदोरीचं नेतो सांगत राहिली. नाही तर बस सांगत. तू का चालणं बा चालणं. कुठं लोक बसतं चालणं. तू का आता आराम करून राहिला जसा. अरे बाबा कर ना. का झाकट पडली तर अंधार पडेल लोक राहते का रे. कर लवकर. आता बसून राहिला ना. गड्या चल बरं चल. उशीर नको करू. चाल बापाला घेणं चाललं. नाही तर मग सकाळची तर सकाळी ये. मी काय म्हणतो मला काही फरक नाही पडत. तू सकाळी ये, मला एवढं करून दे चालला जाय. चाल दारका. मी चालली म्हणलं ती. हो चालतं का मग? चाल मग सांगा मग जाऊ की बी. हो बाई मी चालली बाई. मा सुनीले सुनीले आणतो ना. हो सुनीले आणतो वावरात. सुन घरीच आहे. हो नाही माय मी चालती. सुन नव्हती. हा बाई चाल बाई. आता चहा पितो बाई. हो आई तुम्ही कधी आल्या? पण चहा केलाय का? मला का नाही उठवलं? आहो तुले झोपला गेलो ती. मी आले दरवाजा लोटला. मंजू म्हटलंय तुला चांगले गार झोपला गेलो ती. म्हणलं जाऊ दे.
मग काय मी अंग धुतलं चहा ठेवला. वावरातून आल्यावर चहा प्या वाटते बाई, लय बेदते जीव. हो ना आई, मला कशी झोप लागली समजलंच नाही. हे होते हॉलमध्ये बसलेले, गेले वाटते हे बाहेर. तो वट्यावर आहे, बाहेर बसेल. दरवाजा उघडाच होता. म्हणून तुम्ही आली तर तुला झोप लागेल, तिला जाऊ दे बाईला झोप लागेल आहे. मग मी आणलं बाय, आता माझी साडी आहे पडेल, ते धुई नाही तर सकावून धुई. नाही मी धुवून टाकते ना. काय हो आई, मला उठव असतं तर मी चहा नाश्ता करून दिला का? मला झोप लागली समजलंच नाही. 6 वाजून राहिले, मी पटकन झाडून टाकतो आणि दिवाबत्ती करतो, मग धुतो ना कपडे. बाबा नाहीत आले का? नाही, डवरे चालू आहेत, उलसक राहिलं तर अर्धा एक करते, मग आता आम्ही घेऊन घेतो आता आणि मगच येतो. आता येतीलच ते. बरं बरं, मी घर झाडते मग दिवाबत्ती करते. कशी झोप लागली लक्षच नाही आई माझं. तुम्ही वावरातून आल्या, आंघोळी केली, चहा केला, मला जागही नाही आला. मग त्यात का हाय व एवढं लागते एखाद्या ती झोप. आणि तुला तर माहित आहे, वावरातून आले की मला चहा प्यायची पडते. मग मी चहा केला आणि पेले. आता उठत होती तुले की बाई उठव, झाडून गिळून का. दिवाबत्तीचा टाइम झाला, झाड मग ले सर संध्याकाळी झाडू नाही, मग झाडून का आणि दिवा लाव. आणि येतीलच ते आले मग तेले दे चहा गी करून, ते अंगिंग धुतीत, मग एक खट्टाच धुई आमच्या दोघांची कपडे. होय, मलाच केला हो बाई, तो केला नाही चहा गी. नाही नाही, माझा कशाला, मी करते ना मग. ते पहिले झाडून काढतो आता, मग घरीच तो आई आई तुम्ही वावरातून आल्या, मी तुम्हालाच तर करून द्यायला पाहिजे. अरे देवा, चाल ना, एवढी जाणीव हाय सुनेले, लय झालं. असं वावरातून आली आणि झोपला गेलो होतं, तिला कानकोंड वाटलं. जाऊ, चांगलं आहे. याच्यापेक्षा माली काही अपेक्षा नाही व माय सुने जुळून की लय तिनं मा डोकसं दाबाव का हात पाय दाव. फक्त वावरातून आलं, कुठून दबून भागून आलं तर शिंगलवर चहा करून द्या, एवढी अपेक्षा आहे. बापा रे तात्या, आता लागे भाज्या ठेवा की काय दुकानात? मॉलच केला तुम्ही तर. हा, मॉलच आहे बाबा तुमचा तर. भाजी भेटता, किराणाही भेटते, सारं भेटते. अहो गड्या, मालपेक्षा कमी दिसून राहील का तुला आपलं दुकान? हा अरे आता भाज्या बी आणल्या, आता आणल्या भाज्या. म्हणलं नाही पावसाळ्याचं, तसं बी लोकांचं काही जाणं होत नाही. म्हणलं तेवढंच आपला बी खप होते, लोकांना पोषेव आहे, घर पोषेव आहे. हो ना, काय किलो दिले मग टमाटे? 40 रुपये. होम डिलिव्हरी आहे, पण रेट तसाच आहे. अरे बा, आता मला बी पुरलं पाहिजे ना. बाजारात जाशील तो पेट्रोल लागत का? पेट्रोल लागते दिवस पड सारा. हा, घरपोच आहे ना, घरपोच सेवा आहे ना, मग डिलिव्हरी चार्ज लागणार नाही का? बापा रे, आबा डिलिव्हरी चार्जेस समजते का गे? हा, स्टँडर्ड झाले बापा, सतर्क झाले, सतर्क नाही. अरे बा, आता तू काले भाव विचारतो ने नाही बा, मी थैली नाही आणली, काही नाही. घरी हाय की नाही काय सांगावं भाजीपाला. मी इना बरं केलं तुम्ही. तसंही आता पेरण्या पारण्याचे टाइम चालू आहे, सीझन आहे, जरा कामा धंद्याचं तो बाजार आणणं होतच नाही. आणि या बायचा बल्ल चालती, भाजीपाला आणा. हे बरं केलं हे तुम्ही आणलं. आणला तर खरी कडे. आता मग पाहू आता काय. आता आपल्या गावातले लोक तुला माहिती आहे किती भाजी त्या बोळ्याचे आहेत. हा, गावात आणला तर ती हिकाट्या करतील आणि तिथून बाजारातून 10 रुपयानं महाग आणतील, पण गावातल्या जोडचं घेतील नाहीत. अशी आहेत आपल्या गावातले लोक. अरे नाही हो, नाही घेता कोण नाही घेत. दिनू, काय रे, चालला का? हो चाललो वावरात. काय तू घरी आहेस का? सुट्टी आहे काच? नाही रे बा, सुट्टी कायची? अजून गेला नाही, सुट्टीच आहे का? नाही, सुट्टी नाही, उशिरा जाणे आहे. तू चालते वावरात. हो बा, तू काय तू सुट्टी घेऊ शकतो? आपलं काय, आपलं डेलीचं काम आहे काय? आबाचा मॉल पाहिला का? आबाच्या मॉल मध्ये चालतो आता, पाहूनच राहिलो, आबा संगच बोलून राहिलो तो. बरं केलं बुड्याने गवत आणलं, टेन्शन नाही. काही ज्याला घ्यायचं असलं तो घेतेस. बरं, काय म्हणते, निघालं का काही? पराठी पेरली नाही समधी? नाही रे, काही सोयाबीन आहे मला, चक्कर सोयाबीन आहे. असं का? मला तो कोणी नाही मंग्याना दासारी पराठी पेरली मला पेरलीश बा. नाही रे गड्या, होता हिचा पुरी पराठी पेरायचा, पण ती बायाची ले पंचित पडते ना कापूस याच्याच्या बाबतीत. कापूस याच्याच्या बाबतीत कायच नाहीत भेटत ना बा. मग लय दांगलो होते तो. मग मापुडा म्हणे नाही म्हणे सोयाबीन पेर म्हणे.
आणि लवकर पैसे येतात, पीक लवकर येते, जरा राहतं. आणि मग पुढे पाहता येते, हरभरा पेरता येते. ओ नातूबा, ये जा म्हणलं बाजार आले, आता बाजारात जाशान. आता आबाच्या मनातच भेटते समजा. हो हो आबा, मला लागलं काय की मी येतोच, नाही तर बाबाला सांगून देतो, ते घेऊन जातील. मग याच्या घरी तर काही टेन्शनच नाही बा, त्याच्या बाबाच आहे भाजीपाला. काय आबा, आता आहे का मळ्यात पेरला ना, आता आता अजून तो जमिनीच्या बाहेर नाही निघालं. नेजू मग दुकानातून स्वस्त स्वस्त लावतो तुम्हाला. हो टेन्शन नका घेऊ, नेतो नेतो. काय करावं लागतं रे, बाजारातून आणणं काय, आपल्या गावातल्या वाल्या सोडून घेणं काय, तेवढाच आपल्या गावातल्याचा फायदा. मग काय तर काय तर नाहीतरी त्या बाजारातून खायला लागतात ना. ओतून आणले मायनं आबाज उडून का काहीतरी आणलं मायनं का, मग याही सांगे काय आणलं म्हणे का लावलं म्हणे. घरी सांगे ज्योतिराम बुड्यानं दुकान लावलं, दुकानात भाजीपाला आणला.